हा उपक्रम संदीप भाईराव ऐकू संदीप भाईरावचा मेन मनुष्य आहे. त्याचं नाव तर संदीप दडलेलं आहे, दीपक आहे आणि तो खरंच युनियन काम करतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे तो आईर सुवर्णकारामध्ये आहे, पण आमचा जो सकल समाज आहे सुवर्णकार समाज त्याच्यामध्ये जाऊन सगळ्या ठिकाणी हा उपक्रम तुम्ही केव्हापासून चालू हा केला? जवळजवळ आम्ही 5-6 वर्षापर्यंत चालू आहे. अच्छा अच्छा. समाजाला आम्ही हे आवाहन करतो की सगळ्यांनी एकत्र या आणि आम्हाला तुम्ही प्रोत्साहन द्या की असे कार्यक्रम तुम्ही नेहमी घेता. विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार सर? आव्हान आम्ही असं करतो की त्यांच्या अंगी जी काही सुप्तबुद्धी आहे ती त्यांनी जागी करून त्या सुप्तबुद्धीला जागी केल्यानंतर त्यांचे गुण आपोआप कसे पुढे येतील हा त्यांनी विचार करायला पाहिजे. तुम्ही काय प्रोत्साहन देता सर? त्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार केला त्यांना काय पारितोषिक म्हणून तुम्ही दिलेला? आम्ही त्यांना मोमेंटच वाटले आणि सत्कार मग त्यांना फोटोज आणि शाल वगैरे. भविष्यात गरीब वंचित मुलांसाठी काही कार्य करणार का? ती तर खूप मोठी इच्छा आहे की त्यांना वह्या पुस्तकं देणं. तर आम्ही ह्या कार्यालयामध्ये इथे खरं म्हणजे आम्ही हॉस्टेल बांधून त्या विद्यार्थ्यांची सोय पण करणार आहोत. पण आमचा समाज थोडासा इकडे मागं पडतो त्याच्यामध्ये त्या गोष्टी राहून गेल्या. 15 वर्षापासून आम्ही या आई सुवर्णकार समाजाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आणि विविध मान्यवरांना पुरस्कार देत असतो. आज आम्ही 150 मुलांचा सत्कार करून 25 रुपयांचा पुरस्कार दिला आहे, समाजशिक्षण पुरस्कार. 15 वर्ष हे कार्यक्रम करण्यात आम्हाला समाजाला एकच सांगायचं आहे की आपण एकत्र आल्याशिवाय आपली काम होणार नाही. आज छोट्याशा जरांगेने पूर्ण समाज एकत्र केला, तसं आपल्याला एकत्र व्हावं लागतं. ही मला समाजाला आवर्जून सांगायचं वाटतं. कोणीतरी पुढाकार घ्यावंच लागेल आणि हे काम करावंच लागेल. आपण जर थांबलो तर सगळं थांबून जाईल. तर आपण पुढे गेल्याशिवाय कोणते काम आपलं होणार नाही. सरकार दरबारी आपल्याला एकीकरण दाखवावं लागणार आहे. त्यावेळेस आपल्या काय मागण्या असेल ते आपण ते पूर्ण करू शकतो. तुमचं नाव सांगा. मनोहर विखनकर. कोणता पुरस्कार मिळाला मॅडमला? आवाज. संभाजीनगर हे माहेर आहे आणि इथं मनोहर आणि माझे भाऊ अशोक खरोटे यांचं खूप मोठं समाजाला हे योगदान आहे. ते सगळं देतात, सगळं मदत करतात आणि दरवेळेस प्रोग्राम करतात. मी जवळजवळ 20 वर्षापूर्वी पण हेच कार्यालय बांधताना तेव्हा पण मी आले होते, तेव्हा पण आम्हाला सत्कार वगैरे केला होता त्यांनी. दरवर्षी अशी समाजसेवा करत असतात आणि विवाह मंडळ वगैरे ते पण चालवतात. लग्न जुळवणं वगैरे हे खूप त्यांचं समाजात आजकाल गरजेचं आहे. ते काम ते करतातच. त्याबद्दल मी ह्या म्हणजे संभाजीनगरमध्ये जे कार्यकर्ते आहेत आणि जे अध्यक्ष आहेत त्यांची पण मी आभारी आहे आणि धन्यवाद. मॅडम, आज तुम्हाला समाज भूषण पुरस्कार मिळाला, कसं वाटतं? एकदम छान वाटलं. सत्कार झाला, छान वाटलं. माझे मिस्टर पण 8-9 वर्ष अध्यक्ष होते कोपरगावचे सुवर्णकार समाजाचे. मी पण स्वतः लेडीज म्हणजे महिला मंडळाचे अध्यक्ष होते. भरपूर आम्ही आमच्या काळामध्ये कार्यक्रम चालवले आणि मला औरंगाबादचा पण बघून खूप आनंद झाला. महिलांना काय आव्हान करणार जसं तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे? त्यांनी पुढे यावं, समाजाला धरून राहावं, आपल्या मुलींना शिक्षण देऊन आपल्या मुली समाजातच द्यावं, बाहेर हे देऊ नये, त्यांना सांगावं सगळं समजून वगैरे. धन्यवाद मॅडम. आपलं काय नाव? मीना राजेंद्र भाई. बोलायचं